नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम SNP हा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. आणि या टॉपिकच्या नोट्स ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करूयात. सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम और SNP pronounced SNPs are the most common variant you will found in the ह्यूमन DNA. म्हणजे हा जो सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम आहे किंवा SNP आपण त्याला म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये, तो ह्यूमन DNA आपल्याला सापडतो. आणि हा जे काही टायनी टायफोज म्हणजे जे काही जेनेटिक कोड्स वगैरे असतात त्याच्यामध्ये एकदम सिंगल किंवा एकदम टायनी अमाऊंटमध्ये, एक लहान अमाऊंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा इसेन्शियल पण आहे काही गोष्टींमध्ये. आणि जो हा नॉन RNA आणि तसंच हा काही प्रोटीन वगैरे कोड करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. तर आता आपण त्याचं स्टडी करूयात. तर बेसिक जर आपण पाहिलं तर SNP इज अ व्हेरिएशन इन द सिंगल न्यूक्लियोटाइड द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अ DNA बिटवीन द इंडिव्हिज्युअल. आणि SNP हा जे काही सिंगल न्यूक्लियोटाइडने बनलेला असतो किंवा सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम आपण त्याला म्हणतो, जेणेकरून जे काही DNAमध्ये बिल्डिंग ब्लॉक्स तयार करण्यासाठी एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा जे काही त्याचे न्यूक्लियोटाइड आहेत त्याला पूर्णपणे त्याचं बाइंडिंग करण्यासाठी किंवा पूर्णपणे त्याला ब्लॉक तयार करण्यासाठी DNAमध्ये SNP हा वापरला जातो. इमॅजिन द 2 कॉपीज ऑफ द सेम बुक बट वन हॅज अ सिंगल लेटर टायपो compared to the other, that typo represent as a SNP. आणि जर आपण एक्झाम्पल पाहिलं, जर 2 बुक आहे, एकाच सेम बुक, पण एकामध्ये जे काही सिंगल लेटर आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्यामध्ये डबल लेटर आपल्याला पाहायला मिळतात, तर हे त्याच्यात ज्या फरक आहे SNP आणि DNAमध्ये. हा जो काही SNP आहे तो ॲज अ बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून DNAमध्ये वापरला जातो. द SNP ऑकर रफली ओव्हर द 100,000 न्यूक्लियोटाइड meaning they are a million scatter throughout a person genome. आणि हे जे काही 1000 न्यूक्लियोटाइड याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही पर्सनचे जे काही एखाद्या पर्सनच्या जिनोममध्ये तो मिलियन्समध्ये आपल्याला स्कॅटर्ड आपल्याला पाहायला मिळतो. तर हे झालं त्याचं बेसिक्स. आणि आता आपण पाहूया त्याचे टाईप्समध्ये आणि त्याचं वेगवेगळ्या जे काही त्याचं लोकेशन वगैरे आहे ते आता आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जो काही SNP आहे त्याचे 2 व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात, जो की Cला इन्स्टेड ऑफ द T म्हणजे सायटीन जे आहे त्याला रिप्लेस करतो थायमिनद्वारे. आणि जर SNP जर आपण पाहिलं त्याचं व्हेरियस लोकेशन कुठे कुठे, तर जीन रिजनला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा डायरेक्टली काय इन्फ्लुएन्स करतो, प्रोटीन प्रोडक्शनला फ्रॉम अ जीन. ज्यावेळेस जीन एक्सप्रेशन होतं, DNAचं कन्व्हर्जन RNAमध्ये होतं आणि RNAचं कन्व्हर्जन ज्यावेळेस प्रोटीनमध्ये होतं, त्यावेळेस हा काय करतो, जो काही SNP आहे तो जीन रिजनवरती लोकेटेड असतो आणि तो डायरेक्टली काय करतो, प्रोटीनला इन्फ्लुएन्स करण्यासाठी किंवा प्रोटीनचं प्रोडक्शन ट्रिगर करण्यासाठी हा जो काही SNP आहे तो वापरला जातो जीनमध्ये. तसं तो रेग्युलेटरी रिजनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, जेणेकरून जर एखादा जीन वगैरे असेल त्याला टर्न ऑफ करायचं असेल किंवा त्याचे जे काही जीन एक्सप्रेशन असेल ते रेग्युलेट करायचं असेल किंवा जीन एक्सप्रेशन हे सप्रेस करायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा जो काही SNP आहे तो इफेक्ट करत असतो. तसंच तिसरं जे रिजन आहे त्याचं नॉन कोडिंग रिजन. आणि काही वेळेस काय होतं, हा जो काही SNP आहे तो डायरेक्टली प्रोटीन हा कोड करू शकत नाही, पण हा जे काही वेगवेगळ्या जे काही सेल्युलर फंक्शनिंग वगैरे असतील, जीन एक्सप्रेशन वगैरे असेल, त्याच्यामध्ये हा अननोनली इफेक्ट हा आपल्याला त्याचा केलेला पाहायला मिळतो. तर हा काय करतो, SNP हा जीनमध्ये प्रेझेंट असतो आणि ॲज अ सेल्युलर फंक्शनिंगमध्ये त्याचा प्ले रोल करत असतो, पण हा डायरेक्टली स्वतःहून याचे जे काही न्यूक्लियोटाइड वगैरे असतील किंवा सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम डायरेक्टली डिकोड हा करू शकत नाही प्रोटीनला. पण हा जो SNP आहे तो एखाद्या जीनमध्ये प्रेझेंट असून एखाद्या DNAला पूर्ण तयार करून त्याच्या बिल्डिंग ब्लॉक्स ॲज अ बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून वापरून नंतर मग ते जीन जो काय आहे किंवा जो DNA सेगमेंट जो काय आहे तो पुढे जाऊन प्रोटीनमध्ये फॉर्मेशन होतं, पण डायरेक्टली SNPचं प्रोडक्शन हे प्रोटीनमध्ये होत नाही. तर इम्पॅक्ट काय पडतो आता त्याचा SNPचा, आता ते आपण पाहूयात. द मेजॉरिटी ऑफ SNP लाईकली हॅव अ लिटल टू नो इफेक्ट ऑन युअर हेल्थ ऑर ट्रेट. आणि जर आपण पाहिलं तर SNPचा आपल्या बॉडीवरती काहीच इफेक्ट होत नाही आणि ते आपल्या हेल्थ वगैरेसुद्धा त्याच्यावरती काही इफेक्ट करत नाही. आणि तसंच हा वेगवेगळे जे काही डिसीज वगैरे असेल त्याला ससेप्टेबल असतो, इन्फ्लुएन्स करतो.
ते वेगवेगळे जे काही डिसीज ससेप्टिबिलिटी असेल किंवा ड्रग रिस्पॉन्स असेल किंवा जे काही अजून काही फिजिकल कॅरेक्टर असते त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्समध्ये हा काम करतो. तसंच जर आपण आत्ता जर पाहिलं जे सायंटिस्ट जो काही आहेत ते सध्याला त्याच्यावरती स्टडी करत आहेत SNPवरती आणि पूर्ण SNPचं ॲनालिसिस वगैरे ते करत आहेत, जेणेकरून याचं SNPचं जर आपण ॲनालिसिस वगैरे केलं पूर्ण त्याची जी काही थेअरी वगैरे असेल त्याचे टाईप्स वगैरे असेल त्याचा रिजन वगैरे जर पूर्ण सरी आपण स्टडी केला तर त्याच्यामुळे जीनचं जे काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर वगैरे असेल किंवा जीन कसं कॉन्ट्रीब्यूट करतं आहे एखाद्या डिसीजला, मग त्याच्यामध्ये आपण हार्ट डिसीज असू दे किंवा डायबिटीस असू दे किंवा कॅन्सर असू दे, तर मग आपलं जे काही जीन वगैरे असतील किंवा एखाद्या पर्सनचं जीन असतील तर ते कसं रिस्पॉन्स करतं आहे त्या पूर्णपणे डिसीजला, तर त्याचा पूर्णपणे स्टडी आपण ह्या SNPद्वारे करू शकतो. तसंच जर आपण याचे ॲप्लिकेशन जर पाहिले तर जिनोम वाईड असोसिएशन स्टडीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो. जर आपण या टेक्निकद्वारे जे काही पर्सन जिनोममध्ये जे काही SNP वगैरे आहेत ते डिसीजच्या सोबत कशी लिंक आहे त्याचा पूर्णपणे याच्यामध्ये स्टडी केला जातो. तसंच पर्सनलाइज मेडिसिनमध्ये जर आपण पूर्णपणे इंडिव्हिज्युअल SNP जर आपण ॲनालाइज केलं तर मग जे काही डॉक्टर वगैरे आहे त्या ट्रीटमेंट वगैरे किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी एखादा जेनेटिक जर डिसीज वगैरे झाला असेल किंवा जे काही डायबिटीज वगैरे असेल हार्ट डिसीजवरती एखादा क्युअर ट्रीटमेंट शोधून काढण्यासाठी किंवा जे काही डिसीज वगैरे झाले असेल त्याला क्युअर करण्यासाठी त्यासाठी हे जे काही पूर्णपणे जे SNP आहे त्याचा आपण जर स्टडी केला किंवा ॲनालायझिंग केलं तर त्याच्यामुळे आपल्याला जे काही क्युअरिंग करण्यासाठी एखादा ट्रीटमेंट वगैरे आपण शोधू शकतो किंवा एखादी ट्रीटमेंट त्याच्यावरती आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आणि तसंच जर आपण या SNPचं जर पॅटर्नचं जर लक्षात घेतलं किंवा त्याचा स्टडी वगैरे केला तर मग आपले जे काही ॲन्सेस्टर वगैरे होते किंवा एखाद्या पर्सनचे जे ॲन्सेस्टर होते ते जेनेटिक हेरिटेज वगैरे आपण पूर्णपणे त्याचा आपण स्टडी वगैरे करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.